आता राज्यातल्या घडामोडींचा आढावा घेऊयात। महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्री पदावरचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत, तर अजित पवार दिल्लीमध्ये पोहोचतायत। अजित पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे, तर एकनाथ शिंदे मात्र अद्यापही मुंबईमध्येच आहेत। शिंदेंच्या भेटीसाठी शिवसेनेचे काही नेते पोहोचलेत। सायंकाळी 6 वाजता भाजप नेत्यांची अंतर्गत बैठक होणार आहे। या बैठकीनंतर रात्री 8 वाजता महायुतीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुणाचं नाव फायनल होणार हे आता समोर येणार आहे। तर फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहे। दुसरीकडे अजित पवार यांची दिल्लीमध्ये बैठक होतीये। अगदी थोड्याच वेळात महत्त्वाची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। तर मुंबईमधली घडामोड आपण पाहतोय। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे अजूनही निघालेले नाहीयेत। काही वेळातच ते आपला दौरा हा सुरू करतील अशी माहिती सुद्धा समोर येतेय। त्यामुळे दिल्लीमध्ये आज महत्त्वाचा निर्णय होणार हे मात्र निश्चित आहे। महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे। तर मुंबईमधनं प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, एकनाथ शिंदे नेमके कधी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत ते अजूनही मुंबईमध्ये असल्याची माहिती मिळते आणि अनेक शिवसेनेचे नेते त्यांची भेट घेत आहेत। ऋतुजा, आपण जर बघितलं तर स्वाभाविक आहे, एकनाथ शिंदे गेल्या 3 दिवसांपासून त्यांनी कुठल्याही नेते पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली नव्हती आणि काल त्यांनी आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आणि ज्या चर्चा आणि शक्यता वर्तवण्यात येतात त्याला आता पूर्णविराम मिळालं। यानंतर हे जवळपास निश्चित झालेलं आहे की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि यासाठी हे निश्चितीसाठी आज महायुतीची बैठक दिल्लीला सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास होणार आहे आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साधारण 6 वाजेपर्यंत दिल्ली पोहोचतील असं सांगितलं जातं। यासाठी ठाण्याच्या त्यांच्या घरातनं एकनाथ शिंदे 3:30च्या सुमारास निघतील आणि 4:30 वाजताच्या सुमारास ते विशेष विमानानं दिल्ली येथे पोहोचतील। अजित पवार असेल, देवेंद्र फडणवीस असेल, हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। स्वाभाविक आहे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी 6 वाजता पार पडणार आहे आणि यासाठी देवेंद्र फडणवीस हे आधीच पोहोचलेले आहे। मात्र महायुतीची बैठक ही उशिरा असल्या कारणाने एकनाथ शिंदे हे उशिरा जाणार आहे। आज एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर काही महत्त्वाचे नेते, काल देखील काही नेत्यांनी भेट घेतली आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा जाहीर केला। आज देखील आपण जर बघितलं तर हे सगळे जे उर्वरित काही नेते होते ते एकनाथ शिंदे यांची भेट घेतात। काही नेत्यांच्या भेटीमागे आता मंत्रिपदाचं लॉबिंग, मंत्रिपदासाठीची फिल्डिंग हा हेतू आणि हा उद्देश देखील असू शकतो। मात्र ज्यावेळी एकनाथ शिंदे हे यांच्या नेतृत्वात निवडणुका पार पडल्या, महायुतीला यश मिळालं आणि एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड झाली, यानंतर एकनाथ शिंदे 3 दिवस वर्षा निवासस्थानी होते आणि अनेक नेत्यांची भेट काही झाली होती। मात्र आमदारांच्या भेटीगाठी ह्या बाकी होत्या। आमदारांना सूचना दिल्या होत्या मतदारसंघात जाण्यासंदर्भातल्या, त्यामुळं आमदार मतदारसंघात गेले आणि काही आमदार जे मुंबईत परतले आहेत आता ते एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत। एकूणच काल एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारची भूमिका मांडली, ज्या प्रकारची ॲडजस्टमेंट आता महायुतीमध्ये करून घेण्यासंदर्भातली भूमिका एकनाथ शिंदे यांची होती, या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी आता सगळे नेते येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। निश्चित, त्यामुळे दिल्ली दरबारी आज मुख्यमंत्री पदाचा हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।